आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही प्रतीक्षा करत होता, गेल्या कित्येक वर्षभरापासून तुम्ही वाट बघत होता, पीक विमा नेमकं कधी येणार, आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी देण्यामध्ये आली। हो शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। बघा, गेल्या अनेक दिवसापासून ज्या पैशांची आपण सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत होतो, तो पीक विमा अखेर आज खात्यामध्ये जमा होत आहे। ही बातमी ऐकून तुम्हाला खरोखर खूपच आनंद झाला असेल, परंतु शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, बघा हा पीक विमा एका वर्षाचा तुम्हाला मिळणार नाही, गेल्या 3 वर्षांचा पीक विमा एकत्र शेतकऱ्याला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी बांधव आता नाचू देखील लागले आहे। लक्षामध्ये घ्या, कारण ही बातमी अतिशय महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी आहे। जशा प्रकारे तुम्ही आत्ताच्या ठिकाणी न्यूज पाहिली आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। हो शेतकरी बांधवांनो, 100% या ठिकाणी खरी बातमी तुम्ही ऐकली आहे। बघा, गेल्या कित्येक दिवसभरापासून तुम्ही बातमी ऐकत आलेला आहात, आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, परंतु पीक विमा जमा झाला नव्हता। अखेर आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर आता सरकारने दिली। बघा, पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। स्वतः आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि महत्त्वाची बातमी आता शेतकरी बांधवांना देण्यामध्ये आली। तर मग आता नेमकं पीक विमा किती मिळणार, कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार, सर्व काही सविस्तर अगदी आपण फक्त 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला एका वर्षाचा पीक विमा मिळणार नाही, बघा मागील 3 वर्षांचा पीक विमा तुम्हाला मिळणार आहे। तर मग कोणत्या वर्षाचा पीक विमा शेतकरी बांधवांना मिळणार, 2022, बघा 2023 आणि 2024 या 3 वर्षांचा एकत्रित पैसा आज खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। बघा, सरकारने या कामासाठी खूप मोठा निधी आता मंजूर केला असून आता राज्यामधील 16 जिल्ह्यामधील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की डीबीटीच्या माध्यमातून हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळणार आहे। बघा, तुम्हाला माहीत आहे डीबीटी प्रक्रियेने एकाच टायमिंगला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरण करणं अशक्य आहे। बघा, आता सरकारने निर्णय घेतला टप्प्याटप्प्याने वितरण करायचं, म्हणजे की बघा आज महाराष्ट्र राज्यामधील 16 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो, या 16 जिल्ह्यामधून तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने आता दिली आहे, लक्षामध्ये ठेवा। बघा, खूप दिवसांची तुमची प्रतीक्षा आज अखेर संपत आहे, असं म्हणायला आता काहीच हरकत पडत नाही। बघा, एका वर्षाचा हा पीक विमा नसून शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षाचा पीक विमा आहे, जो की आता सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। सरकारने अखेर आता निर्णय जाहीर केला आहे शेतकरी बांधवांनो, आणि खात्यामध्ये पैसा जमा व्हायला देखील आता सुरुवात झाली आहे। आता फक्त शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी पाहणं अतिशय गरजेचं आहे, कारण की बघा यादीमध्ये जर तुमचं नाव येत असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग कोणकोणते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा करण्यामध्ये येणार आहे, ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने आज दिली आहे। आता फक्त व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत चला। बघा, खात्यामध्ये आता निधी जमा करण्यासाठी सरकारने या कामासाठी खूप मोठा निधी मंजूर केला असून राज्यातील जवळपास 16 जिल्ह्यातील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पैसा जमा करण्यामध्ये येत आहे। ज्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँक किंवा स्टेट बँकेमध्ये आपले खाते उघडले आहे, बघा त्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज यायला देखील आता सुरुवात झाली आहे।
हा सर्व विमा आता खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारने जाहीर केल्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 45,000 पगार 900 रुपयांची मोठी मदत आज त्यांना मिळत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा कित्येक मोठा पीक विमा शेतकऱ्याला मिळत आहे. आणि शेतकरी बांधवांनो एक पेज यामध्ये आहे बघा, लक्षामध्ये घ्या. तुमचं नाव जर यादीमध्ये येत असेल तरच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये आज पीक विमा जमा होणार असं देखील आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं. मग तुमचं नाव यामध्ये येतं का नाही ते तुम्ही चेक करायचं आहे. बघा तुमचं नाव जर या यादीमध्ये येत असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये, लक्षामध्ये घ्या, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा पिकांच्या नुसार आज तुम्हाला किती पैसे मिळणार बघा. प्रत्येक शेतकऱ्याने वेगवेगळी पिके हे पीक विम्यासाठी भरलेली असतात, तर त्यांना वेगवेगळा पीक विमा मिळणार हे देखील आहे. बघा पीक विम्याला किती पैसे मिळणार ही यादी देखील आता सरकारने जाहीर केली असून बघा त्यानुसार प्रत्येक पिकाचा पैसा आज खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. जर तुमचं भात पीक असेल तर तुम्हाला हेक्टरी 50,000 बघा ते 61,000 रुपयांचा विमा आज या ठिकाणी खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. तुमचं भात पिकासाठी खूप मोठा पीक विमा सरकारने मंजूर केला आहे. त्यानंतर नाचणी पिकासाठी 15,000 ते 40,000 रुपये आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. बघा सरकारने अखेर निर्णय आता घेतला आहे आणि शेतकरी बांधवांना गुड न्यूज आता आली आहे. शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक फक्त व्हिडिओ बघत चला, कारण की बघा अशा महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविल्या जातात. आता लक्षामध्ये घ्या, सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी देखील मोठी खुशखबर सरकारने दिली. बघा लक्षामध्ये घ्या, सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्याला 55,000 रुपये बघा एवढा मोठा निधी जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून निर्णय जारी करण्यामध्ये आला. जर तुमचं कापूस पीक असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर सरकारने आता दिली आहे. हो शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वाची ही बातमी आता सरकारने दिली. 60,000 रुपये कापूस पिकाला आता सरकारच्या माध्यमातून निधी मंजुरी मिळाली आहे. बघा निधीला मंजूर मिळून आता पीक विमा शेतकऱ्याला मिळत आहे. कापूस पिकाला 60,000 रुपये मिळत आहे, तर तूर नावाच्या पिकाला 47,000 रुपयांचा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने आज दिली आहे. शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आपलं चॅनल ही बातमी घेऊन आलं आहे, त्यामुळे लगेच एक लाईक या ठिकाणी करून टाका. बघा खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. ज्वारी आणि बाजरी पिकासाठी सुद्धा 26,000 ते 32,000 रुपयांपर्यंतची रक्कम आज खात्यामध्ये येत आहे. उडीद, मका, भुईमूग, कांदा, तीळ या पिकांचा सुद्धा पीक विमा तुम्हाला आज जमा करण्यामध्ये येत आहे. बघा शेतकरी बांधवांनो आता या ठिकाणी मागील 3 वर्षामध्ये कधी खूपच पाऊस झाला तर कधी गारपीटसुद्धा झाली होती. बघा कधी महापुरामुळे शेतीचे खूप मोठे नुकसान झाले. आपण सर्वांनी विम्याचे फॉर्म पण भरले होते, पण काही तांत्रिक कारणामुळे पैसे भेटले नव्हते. पण आता शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करायची नाही, कारण सरकारने सर्व कागदपत्रे तपासून याद्या लावल्या आहे आणि याद्यानुसार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरला का? जर मागील 3 वर्षामध्ये तुम्ही कधी एकदा जरी पीक विमा भरला असेल तर तुमचं गारपिटीमुळे नुकसान झालं असेल किंवा महापुरामुळे नुकसान झाले असेल तर तुम्हाला तो पीक विमा आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांसाठी आज महत्त्वाची बातमी आली. शेतकरी बांधवांनो यादी खूपच महत्त्वाची आहे. यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण अर्धवट माहिती हमखास धोक्याची असू शकते. तर मग लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो बघा आता या ठिकाणी हा विमा आज खात्यामध्ये तर येत आहे. असा मोठा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि कृषी मंत्री बघा यांनी सर्व सरकारी अधिकाऱ्यांना आणि बँकांना कडक शब्दामध्ये सांगितलं आहे एकाही शेतकऱ्याचा हक्काचा पैसा अडकून कामा राहता नाही. त्यामुळे आता कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्यांचा हक्काचा निधी जमा करण्यामध्ये येत आहे. बघा शेतकरी बांधवांनो सरकारने आता निर्णय घेतला आहे आणि तुमच्या खात्यामध्ये आता
निधी जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, बँकरांनी रात्रींदिवस काम करून हा सर्व पैसा आज खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. याआधी तुम्हाला लक्षामध्ये घ्या, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आहे. लक्षामध्ये घ्या, तुम्हाला नमोचा 8वा हप्ता भेटला आहे का? बघा, जशा प्रकारे तुम्हाला नमोचा 8वा हप्ता भेटला, अगदी तशाच प्रकारे पीक विमा देखील आता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, ही बातमी तुमच्यासाठी आज खूपच महत्त्वाची आहे. बघा, गेल्या अनेक दिवसापासून, कित्येक काळापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली. अखेर पीक विम्याचं वितरण होत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, यादी खूपच महत्त्वाची आहे. यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. अन्यथा अडचण देखील निर्माण होऊ शकते. लक्षामध्ये घ्या, गावातील प्रत्येक शेतकऱ्याला सांगा, आपल्या नातेवाईकांना सांगा, आज खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे. जर तुमचे आधार कार्ड बँकेशी जोडलेले नसेल तर लगेच बँकेमध्ये जाऊन ते काम करून घ्या, जेणेकरून केंद्राचा आणि राज्य सरकारचा हा पैसा तुमच्या खात्यामध्ये येताना कुठेही अडकणार नाही, थांबणार नाही. तुमच्या खात्यामध्ये तुमच्या हक्काचा निधी जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आज महत्त्वाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आणि महत्त्वाची ही बातमी आहे. शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, आता तुम्हाला कसलीही काळजी करण्याची गरज पडणार नाही. महाराष्ट्र सरकारने आता निर्णय घेतला आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, हा निधी कोठेही थांबवला जाणार नाही. पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विमा येणार आहे. 3 वर्षाचा हा सर्व मोठा हिशोब आज खात्यामध्ये जमा होत आहे. तुमच्या गावात, बघा, तुमच्या तालुक्यात आणि तुमच्या जिल्ह्यात या विम्याची नवीन यादी आता सरकारने मोबाईलवर सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. यादी आपण देखील पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आली आणि या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये ज्या शेतकरी बांधवांची नावे येतात अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 45,000 आणि वर 900 रुपये, बघा, अशी मोठी रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. महाराष्ट्र सरकारने अखेर आता निर्णय घेतला आहे. मदत आज खात्यामध्ये जमा होताना आपल्याला सध्या दिसत आहे. ज्या शेतकऱ्यांनी दिवस रात्र कबाड कष्ट करून शेतामध्ये पीक पिकवले होते, पण आसमानी संकटामुळे त्यांचे नुकसान झाले होते, त्यांना आता त्यांच्या मेहनतीचा मोबदला आज त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. ही बातमी ऐकून राज्यातील सर्व कष्टकरी शेतकरी वर्ग खूप आनंदी झाले आहे. बघा, शेतकरी आज आनंदाने नाचू देखील लागले आहे. कारण की बघा, त्यांच्या हक्काचा पैसा आज त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, गेल्या 3 वर्षामध्ये भलं मोठं नुकसान झाले असेल. बघा, आता या ठिकाणी तुम्ही कोणत्या वर्षी पीक विमा भरला होता? बघा, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये पंचनामे झाले होते का? जर तुमच्या शेतामध्ये पंचनामा झालेला नसेल तरी पण हरकत नाही. तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये पंचनामे झाले असतील तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आज सरकारने दिली आहे आणि तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आज देण्यामध्ये आली. आज सर्व शेतकरी बांधव आनंदी झाले असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा पैसा तुमच्या हक्काचा आहे, तुमच्या कष्टाचा आहे आणि तो आज खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे वेळ न घालवता जवळच्या बँकेमध्ये जाऊन किंवा मोबाईलमध्ये मॅसेज तपासून आपली बँकेमधील रक्कम काढून घ्या. बघा, तुम्ही नाही जरी रक्कम काढली तरी काही हरकत पडणार नाही. बघा, मोठ्या सरकार, बघा, आता लक्षामध्ये घ्या, मोठ्या सरकारी मदतीचा लाभ घ्या. शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, आता सरकारने ही मोठी रक्कम तर वितरित केली आहे, परंतु भरपूर असे शेतकरी आहेत ज्यांना ही रक्कम मिळत नाही. तर मग कशामुळे ही रक्कम मिळत नाही, तर त्याचं एक कारण देखील सरकारने सांगितलं आहे. त्यांनी पीक विम्याचे फॉर्म भरले होते. बघा, आता या ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याचे फॉर्म भरले नव्हते अशा शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार नाही. लक्षामध्ये घ्या, ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरला होता अशा शेतकऱ्याला कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याचे फॉर्म भरले नव्हते
अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. आज तुम्हाला माहिती आहे शेतकरी बांधवांनो, तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरला आहे का? तुम्ही भरला नाही का? जर तुम्ही पीक विम्याचे फॉर्म भरले असतील तर कसल्याही प्रकारे बघा अडचण निर्माण होणार नाही आणि मग तिचा हा लाभ तुमच्या खात्यामध्ये आज जमा करण्याची प्रक्रिया थांबणार नाही. बघा सर्व पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पाठवले जात आहे आणि ते आज खात्यामध्ये जमा देखील होत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न सुटण्यास आता मदत देखील होत आहे आणि पुढील हंगामाची तयारी करण्यासाठी शेतकऱ्याला दिलासा देखील मिळत आहे. आता लक्षामध्ये घ्या, बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता सावकाराकडे जाण्याची गरज उरणार नाही, कारण विम्याचे पैसे हे मोठे पाठबळ आता शेतकरी बांधवांसाठी आहे. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, आता यादी जारी करण्यामध्ये आली. लक्षपूर्वक यादी बघून घ्या. यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने पहिला जिल्हा सांगितला आहे पुणे जिल्हा. लक्षामध्ये घ्या, पुणे जिल्ह्यामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. त्यानंतर नाशिक जिल्हा, त्यानंतर अहमदनगर, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर कोल्हापूर आणि त्यानंतर सातारा. बघा हे महत्त्वाचे जिल्हे आहे. या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. सोलापूर, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, नाशिक या भागामधून तुम्ही आपला व्हिडिओ बघत आहात का? जर बघत असाल तर कसल्याही प्रकारे चिंता करू नका, तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, परभणी बघा, यवतमाळ, नंदुरबार, अकोला, बीड, जालना, चंद्रपूर, नागपूर या भागामध्ये सुद्धा पीक विमा येत आहे. आता नागपूर झाल्याच्या नंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये हा सर्व पैसा आज खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारने विमा कंपन्यांना सुद्धा स्पष्ट ताकदी दिली आहे. कसल्याही प्रकारे आज या ठिकाणी प्रत्येक पात्र शेतकरी भावंडाच्या खात्यामध्ये निधी जमा करा. आता बघा आज खात्यामध्ये हा निधी जमा होत आहे. ही रक्कम थेट तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तुम्ही या माहितीचा जास्तीत जास्त प्रसार करा, हा व्हिडिओ शेअर करा, कारण की प्रत्येक शेतकरी बांधवांना कळलं पाहिजे की आज या ठिकाणी पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची ही बातमी सरकारच्या माध्यमातून आली आहे. आणि त्यासोबत तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल, पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असताल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या पुढे देखील तुम्हाला या चॅनलच्या बघायला मिळतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.